नमस्कार मित्रांनो, रामायणामध्ये सीतेला देखील अग्निपरीक्षा द्यावी लागली आणि एकदा नाही दुसऱ्यांदा ती द्यायची वेळ आली. म्हणजे एकदा अग्निपरीक्षा दिल्यावरही सीतेच्या चारित्र्यावर जेव्हा संशय घेतला गेला तेव्हा सीता मातेनी जमिनीला म्हणजे भूमीला विनंती केली की जर मी पवित्र असेन, मी जर शुद्ध असेन तर मला आपल्या पोटात घे. आणि तसं झालं. राजकारणामध्ये अग्निपरीक्षेची संकल्पना नसली तरी ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि या अग्निपरीक्षेतनं ते ज्या सही सलामत बाहेर येत आहेत त्याचा कोणीतरी विचार करणं आवश्यक आहे. आज इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीसांची जी मुलाखत झाली त्या मुलाखतीने काल तोंड फुटेस्तोवर बोलणाऱ्या सगळ्यांची तोंड बंद झाली. खरं बंद व्हायला पाहिजेत, पण तरी देखील प्रश्न पडतो. म्हणजे काल पृथ्वीराज चव्हाण असतील, आदित्य ठाकरे असतील, नंतर मग एक धारावीवर विशेष त्यांचा कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये वर्षा गायकवाड होते, त्याच्यामध्ये राहुल शेवाळे होते, ज्याच्यामध्ये धारावीचं कोणतरी होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी डिबेट झाली, आशिष शेलार, प्रियंका चतुर्वेदी. तिथं डिबेट तर काय तिथं विचारू नका. पण या सगळ्या चर्चांमध्ये एक असं चित्र पुन्हा एकदा तयार झालं की धारावी प्रोजेक्ट अदानीला देण्यात आला तो म्हणजे पैसा काढण्यासाठी, अदानीला पैसा काढण्यासाठी आणि अदानीच्या माध्यमातून मोदी सरकारने पैसा काढण्यासाठी हा प्रोजेक्ट त्यांना दिला, त्याच्यासाठी सोयी सुविधा दिल्या. तशाच प्रकारे मराठा आरक्षणाचाही विषय असो, त्याच्यात मनोज जरांगेच्या उपोषणाचा विषय असो, सातत्याने ते सांगतायत मराठा आरक्षण द्यायचं नाही, हा फडणवीसांचा डाव आहे. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आरक्षण द्यायचं आहे पण फडणवीस ते होऊन देत नाहीयेत. ते पुन्हा तिथे दोष फडणवीसांवर. एन्काउंटर झाला, दोष फडणवीसांवर की फडणवीसांनीच हा एन्काउंटर घडवून आणला. का तर फडणवीसांचे बॅनर लागले. आणि अशा परिस्थितीत स्वतः देवेंद्र फडणवीस या सगळ्या मुद्द्यांवर काय बोलतात ते ऐकायची उत्सुकता होती. आणि खरोखर सांगतो, तुम्ही जर बघितलं नसेल तर त्यांची मुलाखत आहे ती अवश्य बघा. या 38 मिनिटाच्या मुलाखतीत किंवा परिसंवादामध्ये त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन गोष्टी इतक्या स्पष्ट केल्या की मनात विचार येतो की एवढं जर सगळं स्पष्ट होतं तर मग आतापर्यंत या गोष्टी माध्यम का दाखवत नव्हते? बरं, माध्यम नाही दाखवत कारण त्यांचा तो अजेंडा नाहीये, त्यांना वेगळा अजेंडा चालवायचा आहे, त्यांना वेगळ्या हेडलाईन्स तयार करायचे. पण मग शिवसेना असो किंवा भाजपातले बाकीचे कोणी नेते हे अशा प्रकारची मांडणी का करू शकत नाही? त्यांना जे प्रश्न विचारण्यात आले त्याच्यामध्ये मग त्या बदलापूरच्या शाळेतल्या ट्रस्टींचं काय की ते आपटे असल्यामुळे, म्हणजे आदित्य ठाकरे यांनी पण आता जातीयवाद जर इतक्या प्रमाणात स्वीकारला असेल की शिंदेना बळी देण्यात आलं कारण आपटेना वाचवायचं होतं, हे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, तसं आदित्य ठाकरे म्हणाले. पण त्याच्यामध्ये या शाळेचे ट्रस्टी आणि मग जेव्हा मी व्हिडिओ केला त्या व्हिडिओच्या खालती अनेक जणांचं कमेंट हे आलं होतं की मग ह्याचं काय झालं, मग त्याचं काय झालं, मग ट्रस्टी कुठे आहेत? पण त्याचं हे उत्तर आहे की त्या शाळेमध्ये शिवसेनेचे ट्रस्टी होते, आता सगळ्या पक्षांचे त्याच्यामध्ये ट्रस्टी आहेत. कारण गावातली शाळा असते, सार्वजनिक शाळा असते, सरकारी पैशावर चाललेली, ज्याचे पगार, शिक्षकांचे पगार सरकारच्या तिजोरीतनं जातात आणि त्यामुळे तिथे मुख्याध्यापक कोण होणार, त्यांचे पुढचे मुख्याध्यापक कोण होणार, सगळ्या गोष्टी सरकारच्या निर्णयाचे अधीन असतात. आता कॉन्ट्रॅक्टवर काम करणारा सफाई कर्मचारी वगैरे असे काही निर्णय त्या ट्रस्टच्या हातात असू शकतात. पण ज्याला नेमलं होतं त्याची 23व्या वर्षी 3 लग्न झाली होती, त्याच्या बायकोनीच लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते, त्याला वाचवायला जेव्हा असे आरोप केले जातात तेव्हा त्यांना तिथल्या तिथे उत्तर देणं आवश्यक असतं. ते जर उत्तर दिलं नाही, ते उत्तर आज देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीत मिळालं. याच्यामध्ये कुठलाही असा प्रश्न नाही की ज्याचं उत्तर त्यांनी स्पष्टपणे दिलं नाही. म्हणजे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बाबत झालं की ते तुम्ही घडवून आणला होता का, मग तुमचे बॅनर का लावले,
तिथे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की जे झालं ते चुकीचं होतं, योग्य नव्हतं. त्याची इन्क्वायरी करायची का? हो, इन्क्वायरी करायची. मग त्याचा जल्लोष झाला, तो योग्य होता का? योग्य नव्हता. पण शेवटी सोशल मीडिया आहे, तर कोणाला डोक्यावर घ्यायचं ठरवतात, कोणाला आपटायचं ठरवतात. त्यांनी ठरवलं की त्याला कोणी बदलू शकत नाही. तर याच्यावर प्रतिप्रश्न काय करायचा हे ना राजदीप देसाईला कळलं, ना साहिल जोशींना कळलं. दुसरा प्रश्न विचारला मी त्यांच्याच वेबसाईटवरनं ते प्रश्न उत्तर, आणि त्याच्यात मुद्दामून मुंबई तकनी बहुधा धारावीचा विषयच काढलेला नाहीये. खरं त्याच्यात देवेंद्र फडणवीसांचं उत्तर त्यांनी बातमीत छापलं असतं, पण कदाचित ते त्याचं ट्रान्स्क्रिप्टिंग करणं डोक्यावरनं बरंच गेलं असतं आणि त्यामुळे ते केलं नाहीये. पण मग गोळी डोक्यावर का मारली, पायावर का नाही मारली? पण पुन्हा याचं उत्तर तेच आहे, ज्यांनी मारली त्याची चौकशी होईल, तो उत्तर देईल. जर ते पटलं न्यायालयात तर न्यायालय स्वीकारेल, नाही पटलं तर कारवाई करेल. पण आजच तुम्हाला सगळी उत्तरं पाहिजेत. याच्यातनं तुमचा बालिशपणा दिसतो, याच्यातनं तुमचा प्रगल्भपणा तुम्हाला नाही, हे स्पष्टपणे समोर येतं. होर्डिंगचा विषय होता, ते पण झालं. योगीराज म्हटलं जाते, त्याच्यात त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे त्याचं स्वागत करणं काही योग्य नाही आहे. मग त्याच्याबाबत अधिकारी आहेत, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड होता, त्यांना कशाला देण्यात आली, त्याचं उत्तर दिलं की हा जर एन्काउंटर करायचा, जसे उत्तर प्रदेशात ते एन्काउंटर झालेले आहेत, ते एन्काउंटर घटना घडल्यानंतर 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी झालेले आहेत. हा एन्काउंटर जवळजवळ महिनाभराच्या अंतराने झालेला आहे. म्हणजे जर एन्काउंटर करणं हाच उद्देश असता तर 4 दिवसातच केला नसता का? या प्रश्नाला उत्तर काय देणार? जे स्वतःची बदनामी करून घेतली. जर माझ्या हातात एन्काउंटर करणं होतं, करायचा होता एन्काउंटर, तर मी 1 महिनाभर वाटेल ती टीका सुप्रिया सुळेंकडनं, रोहित पवारांकडनं, आदित्य ठाकरेंकडनं, संजय राऊतांकडनं का सहन करू? जर मी टीका सहन करत होतो तर याचा अर्थ मी ते विष पचवलेलं आहे. एन्काउंटर करायचा उद्देश असता तर तेव्हाच केला असता. शाळेच्या ट्रस्टींचा विषय तोच आहे, त्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे ट्रस्टी आहेत. याच्यामध्ये मग पुढचे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्याचं उत्तर देणं आवश्यक आहे की धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प, कालपासून सातत्याने एक चित्र तयार केलं गेलेलं आहे की अदानीला आणण्याचं काम एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेलं आहे, ते साफ चुकीचं आहे. अदानीला ज्या प्रकल्पात आणण्यात आलं त्या प्रकल्पाचं टेंडर काढायच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स या महाविकास आघाडी सरकारच्या काळात बनवण्यात आलेल्या होत्या. मग त्याच्यात शरद पवारांची गौतम अदानीशी असलेली मैत्री होती का? पण तो प्रश्न माध्यमं विचारत नाहीत, तो प्रश्न काँग्रेस विचारत नाही, तो प्रश्न तेव्हा उबाटा सेना विचारत नाही. शरद पवार जितके वेळा गौतम अदानींना भेटतात तेवढे नरेंद्र मोदी कधी भेटलेले बघितले नाहीत. रोहित पवार त्यांची गाडी चालवतात. मग तेव्हा ही सगळी संबंधित खाती कोणाकडे होती, हाही प्रश्न विचारायला हवा. देवेंद्र फडणवीसांनी त्याचं जे उत्तर दिलं ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला धारावीचा पुनर्विकास करायचा आहे का पुनर्विकासाचं राजकारण करून त्याच्यातनं वसुली करायची? कारण धारावीचा जर पुनर्विकास करायचा तर धारावीची वस्तुस्थिती ही आहे की अनेक ठिकाणी 4-4 मजली 5-5 मजली झोपडपट्ट्या झालेल्या आहेत. जर नियमानुसार फक्त पहिल्या मजल्यापर्यंत ग्राउंड+1 किंवा अमुक एका सालाच्या पूर्वी, म्हणजे जे पात्र आणि अपात्र असं ठरवून त्या दृष्टीने विकास करायचा, तर हा विकास होणारच नाही. कारण 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या मजल्यावर राहणारे लोक जे बेकायदेशीर घुसलेले आहेत त्यांना हलवणं शक्यच नाही आहे. त्यांना हलवायला गेलं तर हे छात्या बडवत पुढे येणार. आता त्यांना मुलुंडला घरं द्यायची तर मुलुंडचं डेमोग्राफी बदलणार. हे सगळे लोक मुलुंडला का येणार? म्हणजे बघा, दोन्ही साईडली बोलायचं. घरं दिलं नाही तर मग गरिबांना घरं का नाही दिली? घरं दिली, पण मग याच्यातनं पायंडा असा पडतो की जे लोक 2005 साली आले, 2010 साली आले, 2015 साली येऊन राहायला लागले, त्यांना फुकट नाही तर सवलतीच्या दरात जर भाड्याने का होईना घर मिळत असेल आणि ते भाड्याचं घर त्यांच्या मालकीचं होत असेल, पण त्याच्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण झाला नसता. आणि तो प्रकल्प पूर्ण करायच्या अटी शर्ती सगळे नियम उद्धव ठाकरेंच्या सरकारने केले. फक्त ते व्यवहार्य करण्यासाठी काय गोष्टी बदलल्या गेल्या, त्याच्यामध्ये जो TDR मिळणार आहे तो अदानीला मिळणार आहे, पण हे याच्यामध्ये जॉईंट व्हेंचर आहे, त्याच्यामध्ये सरकार आहे, त्याच्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल तयार केलं. त्याचा तपशीलवार खुलासा फडणवीसांनी केला. तो दुर्दैवाने माध्यमं करू शकली असती, पण करायचा नाहीये.
त्याच्यामध्ये त्याचे व्यावहारिक प्रश्न आहेत की हे पूर्ण व्हायचं तर कसं होणार. त्याच्यामध्ये पूर्वीच्या टेंडरमध्ये उद्धव ठाकरेंच्या काळात रचल्या गेलेल्या टेंडरमध्ये कशा प्रकारचे दोष होते आणि त्याच्यात खरं कशा प्रकारे अदानींना फायदा मिळवून देण्याच्या कलम आणि त्याच्यामध्ये तरतुदी केल्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टी सरकारच्या अखत्यारीत कशा आणल्या आणि जर नियमांचा पालन केला नाही तर काढण्याची तरतूद कशी केली. पण हे सगळं सांगायचा मुद्दा आहे की हे माध्यमांनी दाखवलं नाही ती गोष्ट वेगळी, पण भाजपातले कोणी त्याच्यावर पत्रकार परिषद घेतली नाही, हे स्पष्ट केलं नाही. जशा जाहिराती सरकार करतं तसं या प्रकल्पाची जाहिरात जर टीव्हीच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून साध्या सोप्या भाषेत केली असती, तीच गोष्ट ओबीसी आरक्षणाची. जे आरोप मनोज जरांगे सातत्याने करतात की फडणवीसांना आरक्षण नकोय, फडणवीसांना आरक्षण नकोय, ते सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर आहे. का तेही सिद्ध फडणवीसांनी करायचं की म्हणजे ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिला, शरद पवारांनी दिलं का नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं का नाही, ते काल दावा केला मी आरक्षण दिलं म्हणून. कुठलं आरक्षण दिलं. मग त्यांनी जर आरक्षण दिलं तर मग फडणवीसांना आरक्षण का द्यावं लागलं होतं. तर अशा प्रकारे जर सातत्याने दुष्प्रचार चालू असेल तर त्याला उत्तर कोण देणार. आणि जर उत्तर द्यायचं नसेल तर मग देवेंद्र फडणवीस किती वेळा अग्निपरीक्षा देणार. हा मुद्दा मनात आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचं राजकारण व्यक्ती केंद्रित, इतकं व्यक्ती केंद्रित, म्हणजे पूर्वी ते शरद पवार व्यक्तीभोवती केंद्रित होतं, आता ते फडणवीस या व्यक्ती केंद्रित झालंय. फडणवीसांनी सगळ्या प्रश्नांमध्ये खरं तर शरद पवारांना तेल लावलेला पैलवान म्हणतात. ही मुलाखत बघून तेल लावलेला पैलवान देवेंद्र फडणवीस ही खात्री पडते. पण तेल लावलेला पैलवान कोणाला म्हणतात की जो याच्यासाठी ट्रॅप केलेला असतो त्या ट्रॅपमधनं बाहेर पडतो. जी व्यक्ती ती ज्या गोष्टींची उत्तरं देणं त्याला बांधील असते ती उत्तरं न देता त्याच्यातनं वाट काढते, त्याला जी गोष्ट देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत चालली आहे त्याला तेल लावलेला पैलवान म्हणणं देखील योग्य होणार नाही. ती अग्निपरीक्षा, एकदा अग्निपरीक्षा दिल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा अग्निपरीक्षा, तिसऱ्यांदा अग्निपरीक्षा. पण यातनं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय साध्य होणार आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मी या राजकारण शेवटी राजकारण असतं, ते निष्ठुर असतं, त्याच्यात काही कोणाचं भलं व्हावं कोणाचं बुरं व्हावं याच्यासाठी नसतं. आणि राजकारण करताना अनेकदा नियम कोणतेही पाळायचे नसतात. तुम्हाला जिंकण्यासाठी जे काही गोष्टी असतात त्या करायच्या असतात. पण या अशा राजकारणात किमान भाजपाला हे जे सगळे आरोप सातत्याने सुरू आहेत आणि जे ऐकून अगदी भाजपाच्या मतदारांनाही खरं वाटायला लागतं की हे बदलापूरचे सगळे ट्रस्टी संघाचे काही पदाधिकारी आहेत की भाजपचे पदाधिकारी आहेत. पण ते कोणकोणते ट्रस्टी होते, शिवसेनेचे कोणते ट्रस्टी होते, भाजपचे कोणते ट्रस्टी होते, राष्ट्रवादीचे कोणते ट्रस्टी होते, ते कधी बदलले, कोणते आले, सगळ्या गोष्टीचा माहिती सगळी उपलब्ध आहे. पण ते समोर आणण्याची जबाबदारी कोणाची आहे. भाजपाच्या माध्यम विभागाची का शिंदेच्या शिवसेनेच्या माध्यम विभागाची का सरकारची. या बाबतीत अजूनही महायुती कमी पडलेली दिसते. जर या सगळ्या प्रश्नांना एवढी साधी सोपी उत्तरं होती तर ती द्यायला फडणवीसांच्या शिवाय बाकी कोणी नाही का, हा प्रश्न येतो. आणि या प्रश्नावर जर उत्तर शोधलं नाही, वेळीच शोधलं नाही, आणि आता तर लढाई म्हणजे काय म्हणतात हातघाईची लढाई आता सुरू झाली, याच्यात ही उत्तरं देणारे 4-5 चेहरे तयार केले नाहीत तर सगळं करूनही त्या केल्यावर पाणी पेरल्यासारखं झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. भाजपानी आणि महायुतीनी या गोष्टीची दखल घेणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.